ओम नमः शिवाय. ईश्वराचे महाबळेश्वर शिरीष पटवर्धन सविनय सादर. 18 एप्रिल 2024 आहारानुभव भाग 3. खरी भूक लागल्यावर प्रसन्न चित्ताने सावकाश खाणार, पोट भरायच्या आधी थांबणार, तरच माझे पोट कमी होणार. हे डिझाईन, ही मांडणी श्री विवेक मंडरुपकर कोल्हापूर यांनी माझी कार्यशाळा 1914-15 साली जेव्हा झाली त्याच्यात भाग घेतल्यानंतर केले. हे डिझाईन इतके सुंदर होते की मी त्यांना प्रत्यक्ष जाऊन भेटलो आणि तेव्हा ते मला म्हणाले की डॉक्टर, या वर्कशॉपनंतर माझं वळद कमी झालं. वळद म्हणजे डबल चिन, हे मला तोपर्यंत माहीतच नव्हतं. आणि वर ते म्हणाले की मी बेल्टला टाईट होतं आहे म्हणून एक भोक पाडणार होतो, तर ते मला अलीकडं पाडायला लागलं. त्यांनी पोट आत, रोग बाहेर, पोट घटवा, आजार हटवा, पोट आवरा, आरोग्य सावरा, याचे सर्व सार या मंत्रात एकत्रित केले आहे. खरी भूक लागल्यावर म्हणजे नेमकं काय? बरेचदा आपल्याला कळत नाही की आपल्याला खरी भूक लागली आहे का इच्छा होती आहे. तर अशा वेळेला एक सोपा उपाय आहे, तो म्हणजे 1 ग्लास मोठा पाणी सावकाश प्यायचे आणि त्यानंतर एक 5-10 मिनटं थांबायचे. जर आपली भूक खरी असेल तर 10 मिनटात थांबल्यानंतरसुद्धा आपल्याला खायची इच्छा होईल. आणि भूक जर खोटी असेल तर आपल्याला खायची इच्छा होणार नाही. आपल्या लक्षात येईल की आपल्याला खायची गरज नाही. यातील पुढील भाग आपण उद्या बघू. पूर्णविराम. श्रीराम. ओम नमः शिवाय. जय जय रघुवीर समर्थ.